नमस्कार. वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच ट्रक चालकांचा झालेला संप, त्याच्यामुळे लोकांची उडालेली तारांबळ आणि पेट्रोल पंपासमोर लागलेल्या भल्या मोठ्या रांगा याने आपल्या सगळ्यांची वर्षाची एकदम खडबडीत सुरुवात झाली. ट्रक चालकांचा संप आणि त्याच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल पंपासमोरच्या रांगा किंवा पेट्रोलचा तुटवडा यातून वैयक्तिक मला कितीतरी प्रकारचे अनुभव आले. आणि मला खात्री आहे आपल्यापैकी अनेकांना असेच अनुभव आले असतील किंवा आपण सुद्धा अशीच निरीक्षणं केली असतील, एखाद वेळ तुमच्या ती लक्षात राहिली नसतील. सगळ्यात पहिले जेव्हा कोणत्याही संकटाच्या बाबतीत होतं, तेव्हा काही लोक संकटाच्या आधीच तयार असतात. तसंच काही लोकांच्या गाड्यांमध्ये व्यवस्थित पेट्रोल भरलेलं होतं आणि त्यांना साधारणतः अंदाज होता की कितीही काही झालं तरी 3-4 दिवसामध्ये हा पेट्रोलचा पुरवठा सुरळीत होईल, त्यामुळे आपल्याला विशेष चिंता करायची कारण नाही, कारण आपल्या गाडीमध्ये तेवढं किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त पेट्रोल भरलेलं आहे. काही लोकांना ट्रक चालकाच्या संप होणार याची कुणकुण लागली म्हटल्यावर त्यांनी लगेच आपल्या गाड्या फुल करून घेतल्या. म्हणजे पहिल्या प्रकारच्या लोकांपेक्षा हे थोडे कमी सावध होते, पण अगदी बेसावध नव्हते. त्यांना जसं कळायला लागलं की बाबा ट्रक चालकांचा संप होतोय, त्याचा परिणाम किंवा विपरीत परिणाम पेट्रोल आणि त्याच्या वितरणावर होईल, तर आपण आपलं गाडीत पेट्रोल भरून ठेवलेलं बरं, म्हणजे पुढचे काही दिवस आपल्याला चिंता नाही. याच्यानंतर म्हणजे बेसावध लोक, ज्यांच्या गाडीमध्ये पेट्रोल पुरेसं नव्हतं आणि ज्यांना या बातम्यांची कुणकुण सुद्धा लागली नाही. सगळीकडे जेव्हा एकदम तारांबळ उडाली तेव्हा हे लोक पेट्रोल पंपासमोर लाईनीत उभे राहिले. काही लोकांना तास, काही लोकांना 2 तास, काही लोकांना 3 तास पंपासमोर उभं राहायला लागलं आणि काही लोकांना त्यातूनही पेट्रोल मिळालंच नाही. म्हणून पूर्वतयारी असलेले, सावध होणारे आणि बेसावध असे या लोकांचे 3 मुख्य प्रकार आपण बघितले. याशिवाय अजून 2 प्रकारचे लोक होते ज्यांना अजिबात फरक पडला नाही. एक म्हणजे ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त गाड्या होत्या आणि सगळ्या गाड्या फुल होत्या, आणि दुसरा म्हणजे ज्याच्याकडे एकही गाडी नव्हती, त्यामुळे त्याला पेट्रोल असलं काय नसलं काय फरकच पडला नाही. कुठल्याही समस्येच्या बाबतीत फरक न पडणारे हे समाजाच्या 2 टोकांवरचे लोक असतात. कुठलीही समस्या येऊ दे, अगदी गरीब माणूस आणि अगदी श्रीमंत माणूस त्याबाबत बेफिकीर असतो, कारण त्याला त्याची झळ विशेष पोचू शकत नाही. एक माणूस एवढा वरती असतो की त्याला त्याची झळ लागत नाही, आणि दुसरा माणूस एवढा खालती असतो की त्या झळीने त्याला काही फरक पडत नाही. यातनं आलेला अजून एक अनुभव म्हणजे काही लोक पेट्रोल भरायला जेव्हा गेले तेव्हा त्यांनी गरजेपुरतंच पेट्रोल भरलं, जेणेकरून सगळ्यांना पुरेसं पेट्रोल मिळावं. म्हणजे आपल्याला गरज नाहीये तरी आपण आपलं गाडीची टाकी फुल करून टाकायची, असं त्यांनी केलं नाही. संकट आलेलं आहे, आपल्याकडे थोडंसं पेट्रोल आहे, आपल्याला थोडंसं पेट्रोल गरजेचं आहे, तर तेवढंच आपण घेऊ. म्हणजे लोकांच्या वाटणीचं पेट्रोल आपल्या टाकीत भरून घ्यायचं आणि त्याचा तेवढा वापर तर होणार नाही, असं करण्यात काही हशील नाही. म्हणून त्यांनी स्वतःला पाहिजे तेवढं पेट्रोल भरलं आणि उरलेलं पेट्रोल बाकीच्यांकरता त्यांनी सोडून दिलं. आता बाकीच्यांना ते मिळणं न मिळणं हे काही त्यांच्या हातात नव्हतं. याच्या बरोबर विरुद्ध प्रकारचे एक लोक होते. त्यांना गरज असो नसो, त्यांची गाडी फिरणार असो नसो, त्यांनी आपापल्या टाक्या फुल केल्या. काही लोकांनी तर त्यांच्याकडे जेवढ्या गाड्या होत्या त्या सगळ्या गाड्यांच्या टाक्या फुल केल्या. आता पहिल्या लोकांनी जो विचार केला तसा विचार जर यांनी केला असता तर पेट्रोल काही प्रमाणात अधिक लोकांना मिळालं असतं. पण आपल्याकडे कसं आहे, लोकशाही असल्यामुळे पेट्रोल कमी घेणं किंवा पेट्रोल जास्त घेणं याच्यावर कोणाचंही कोणत्याही प्रकारचं नियंत्रण असू शकत नाही. तर ट्रक चालकांचा संप आणि पेट्रोल पंपासमोरच्या रांगा किंवा पेट्रोल भरायला राहिलेल्या लोकांचे हे विविध प्रकार हे आपलं फार डोळे उघडणारे आहेत. आणि हाच नियम तुम्ही जगातल्या कोणत्याही समस्येला लावू शकता. कोणतीही समस्या येण्यापूर्वी काही लोक तयार असतात, काही लोक कायम तयारीतच असतात, समस्या येऊ न येऊ त्यांना त्याचा फरक पडत नाही. काही लोकांना समस्या येण्याची कुणकुण लागते, तसे ते सावध होतात आणि त्याला सामोरे जातात. काही लोक समस्या आली की समस्या त्यांना बेसावधपणे गाठते आणि त्यांची तारांबळ उडते,
मग ज्याचं ज्याचं नशीब, ज्याला पेट्रोल मिळेल त्याचं नशीब, नाही मिळेल त्याचं सुद्धा नशीब, असं म्हणून ते नशिबावर खापर फोडून मोकळे होतात. काही लोक असे असतात की ज्यांच्यापर्यंत समस्या पोचू शकत नाही, अतिश्रीमंत लोक, अति बलाढ्य किंवा अति बलवान लोक. आणि काही लोक एवढे खाली असतात की समस्यांनी त्यांना काही फरक पडत नाही, म्हणजे अति गरीब, अति कमकुवत लोक. काही लोक असे असतात की समस्या आली की त्यांना आपला जास्तीत जास्त फायदा करून घेतात, बाकीच्यांचं काहीही हो. आणि काही लोक असे सुद्धा असतात की समस्या आली तर त्यातही आपल्या गरजेपुरतंच त्यातनं घेतात आणि बाकीचं इतरांकरता ठेवून देतात. आता ही निरीक्षणं मला 1-2 दिवसामध्ये मी आजूबाजूला जे फिरत होतो, लोकांशी बोलत होतो, पेट्रोल पंपावर बघत होतो, त्यातनं हे एवढे प्रकार मला कळले. आणि माझी खात्री आहे माझ्याप्रमाणेच तुम्हाला सुद्धा हे सगळे अनुभव आले असतील, फक्त एखाद वेळेस तुमच्या लक्षात आलं नसेल. आता ह्या अनुभवातनं धडा घ्या वगैरे सांगायच्या भानगडीत मी अजिबात पडत नाही. कारण आपला इतिहास जर आपण बघितला तर इतिहासापासनं कोणी काही शिकत नाही, हा इतिहासाचा सगळ्यात मोठा धडा आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकारच्या लोकांची टक्केवारी समाजात जी आहे ती साधारणतः तशीच राहील. कायम तयारीत असणाऱ्यांची टक्केवारी साधारण तेवढीच राहील. थोडे लवकर सावध होणाऱ्यांची टक्केवारी तेवढीच राहील. बेसावध असणाऱ्यांची टक्केवारी तेवढीच राहील. समाधानी लोकांची टक्केवारी तेवढीच राहील. हव्यास असलेल्या लोकांची टक्केवारी तेवढीच राहील. त्यामुळे यामध्ये असा एक व्हिडिओ बनवला किंवा असं मी एक सांगितलं आणि काहीतरी समाजात क्रांती होईल वगैरे असल्या वेड्या आशा मी अजिबात बाळगत नाही. फक्त कोणत्याही घटनेतनं आपल्याला एखाद्या गोष्टीचे, एखाद्या समाजाचे किती पैलू बघायला मिळतात, हेच मला मनोरंजक वाटलं आणि हे आपल्यापर्यंत पोचवावं म्हणून मी हा व्हिडिओ केला. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. ट्रक चालक, पेट्रोल पंप याच्या तारांबळीत तुम्ही अडकला होतात का? किंवा तुम्हाला असे काय अनुभव आले ते आपल्या कमेंट्समध्ये तुम्ही कळवलं तर मला नक्की आवडेल. धन्यवाद.